श्री साळुंके चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे, बघू शकताय आपण बनवणार आहोत चटकदार चवदार असं घरच्या घरी रेसिपी आहे। यासाठी लागणारं साहित्य शेवबुंदी घेतलेली आहे, दही आहे पाव किलो, थोडीशी साखर, थोडंसं चाट आणि त्याचबरोबर थोडंसं सॉल्ट ॲड करणार आहे। त्याच आधी मी थोडंसं आपल्या आवडीनुसार आपण खारी बुंदी ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे, बघू शकताय। आज आपण रायता बनवणार आहोत, बघू शकताय आपल्या आवडीनुसार आपण रायता ॲड करायचा आहे, म्हणजे शेवबुंदी त्यात ॲड करणार आहे मी आपल्या आवडीनुसार दही आणि शुगर आणि सॉल्ट अशा प्रकारे मी ॲड करत आहे। 1 वाटी दही आणि 1 वाटी मी थोडंसं शेवबुंदी ॲड केलेली आहे, खारी बुंदी म्हणजे त्याचबरोबर मी शुगर ॲड करत आहे, बघू शकता। अशा प्रकारे एक चाट असा तयार होतो। तुम्हाला आवडीनुसार हवी तशी शुगर तुम्ही ॲड करा किंवा 1 स्पून जरी ॲड केला तरी चालेल। थोडंसं सॉल्ट आणि किंचित असं चाट मी त्याच्याने आपलं पोट वगैरे फुगणार नाही, ह्यामुळे किंचित असं मी सॉल्ट ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारे आपली रायता रेसिपी रेडी झालेली आहे। श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। यूट्यूब इंस्टावरती नवनवीन रेसिपीसाठी आणि तुम्हाला हव्या असलेल्या रेसिपी तुम्ही मला मेसेजद्वारे कळवू शकताय। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। थँक्यू गाईज। आजची रेसिपी होती आपली थंड असा पोटाला आणि हेल्दी अशी रेसिपी घरच्या घरी आपण बनवलेली आहे, बघू शकता रायता रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा। थँक्यू एव्हरीवन। आपली रेसिपी थंड असं फ्रीजमध्ये ठेवून खा आणि नंतर 10-20 मिनिटांनी त्यांना बाहेर काढून ठेवा आणि खा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका। चटपट आणि झटपट